जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। स्वार्थापोटी डॉक्टरला पडलाय नियमांचा विसर। मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिकच्या नावावर रुग्णांची फसवणूक। चक्क डॉक्टरच बनला औषधी विक्रेता। नाव नाही शिक्का नाही तरीही उपचार सुरू। चिठ्ठीवर नाव भलत्याचे उपचार करणारा डॉक्टर मात्र भलताच। वर्धेत रुग्णसेवेच्या नावावर डॉक्टरांचा मनमानी कारभार। वर्ध्यात गेल्या काही दिवसात जनसंग्रामच्या विशेष ऑपरेशन मोहिमेत आरोग्य क्षेत्रातील भोंगळ कारभार उघडकीस आलाय, ज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त केले असल्याचे दाखवून चक्क नागरिकांची फसवणूक करण्याचा तगादा लावणाऱ्या डॉक्टर फार्मासिस्ट कारभार चव्हाट्यावर आलाय। यातच वर्धेतील आर्वी नाका नजीक असणाऱ्या बुध बावरे सुपर स्पेशालिटी क्लिनिकला जनसंग्रामच्या प्रतिनिधीद्वारे भेट दिली असता बुध बावरे सुपर स्पेशालिटी क्लिनिकमधील भोंगळ कारभार उघडकीस आलाय, ज्यात चक्क डॉक्टर राणी मुडे यांच्या नावाचे प्रिस्क्रिप्शन वापरून भलताच डॉक्टर उपचार करत असल्याचे आढळून आले। विशेष म्हणजे डॉक्टर स्वतः औषधांची विक्री करत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याचं चित्र आहे। यासोबतच बुध बावरे मल्टी स्पेशालिटी व दशदीप मल्टी स्पेशालिटी क्लिनिक हे एकाच पत्त्यावर असून क्लिनिकच्या नावावर वातरोग, त्वचारोग व इतर आजारांसह काही शस्त्रक्रिया देखील करत असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे इतका सगळा उपचार हा कोणत्या आधारावर? मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात नेमके डॉक्टर किती कार्यरत आहे? कार्यरत डॉक्टरांची पदवी, विशेष प्रावीण्य कुठल्या क्षेत्रात आहे? या संपूर्ण बाबीचा तपशील कुठे नमूद आहे? यासारखे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहे। शासकीय निकषानुसार प्रत्येक डॉक्टरांना आपल्या रुग्णालयाच्या बोर्डवर, आपल्या चिठ्ठीवर आपल्या पदवी व विशेष प्रावीण्य पदवी व रजिस्ट्रेशन नंबर टाकणे बंधनकारक आहे। यासोबतच ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अंतर्गत शेड्यूल के नुसार औषधांची विक्री कुठल्या निकषानुसार होत आहे? तरी आधीच डॉक्टर राणी मुडे यांच्या नावाचा वापर करून फसवणूक करणारा डॉक्टर सर्रेआम औषधी विक्री कसे करीत आहे? औषधाच्या खरेदी विक्रीचा स्टॉक रजिस्टर मेंटेन आहे का? हा मूळ प्रश्न आहे। सदर परिस्थिती बघता नागरिकांच्या उपचाराकरिता उपलब्ध क्लिनिक नागरिकांच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण? खुलेआम आर्थिक लाभ करून घेण्यासाठी नियमांना तिलांजली देत नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची परवानगी डॉक्टर बुध बावरे यांना कुणी दिली? या प्रकरणात कारवाई करणारे आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन कारवाई कधी करणार? कारवाई होत नाही तर पाणी कुठं मुरतंय का? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले। त्यामुळे आता प्रशासन त्वरित यावर कारवाई करणार की नागरिकांचा जीव धोक्यात घालणार हे बघणे लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।